नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपण अगदी गावरान पद्धतीने 5 किलो चिकनपासून चिकन रस्सा बनवणार आहोत। हा रस्सा बनवण्यासाठी मी अगदी ताजे गरम मसाले, मिरची वगैरे काढून त्याचा मसाला तयार करणार आहे आणि त्यापासून हा आजचा आपला चिकन रस्सा बनवणार आहे। त्यामुळे हा अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अगदी डिटेल्समध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती देणार आहे। अगदी खाण्यासाठी अप्रतिम असा हा रस्सा होतो। चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण हे 5 किलो चिकन घेतलेलं आहे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकन आहे ते बॉयलरच आहे, तुम्ही गावरान चिकन वापरू शकता किंवा मटनही वापरू शकता। चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण इथं अर्धी गड्डी कोथिंबीर घेतलेली आहे, 70 ग्रॅम आलं घेतलेलं आहे आणि 100 ग्रॅम लसूण घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याची आपण छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता ही पेस्ट आहे ते चिकनमध्ये टाकूयात। अगदी व्यवस्थित मी तुम्हाला डिटेल्समध्ये काय काय वाटण घेतलेलं आहे, किती ग्रॅम घेतलेलं आहे ते सर्व सांगणार आहे। आता याच्यामध्ये आपण 125 ग्रॅम मीठ घातलेलं आहे, 4 चमचे हळद घातलेली आहे। आपली हळद आहे ती घरची आहे म्हणून 4 चमचे वापरलेली आहे, विकतची असेल तर तुम्हाला 5 चमचे लागेल। आता हे सर्व जे वाटण आहे, हळद आहे, मीठ आहे ते चिकनला छान सोळून घ्यायचं आहे। एक 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करून ठेवून द्यायचं आहे। अशा पद्धतीने चिकन आपण छान मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे। आता एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाऊण किलो तेल घातलेलं आहे, काही खडे मसाले घातलेले आहे, त्याच्यामध्ये लवंग, मिरी, दालचिनी, शहाजिरे, जिरे, हिरवी वेलची, मसाला वेलची हे सर्व गरम मसाले मी वापरलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण एक 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अर्धा किलो बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। मी पातेलं जे घेतलेलं आहे ते साईजने 30 लिटरचं आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे, थोडासा लाल होऊन द्यायचा आहे। कांदा छान लाल झाला की आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ते टाकायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे चिकन कधीही तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनचा जो वशाळ वास असतो किंवा उग्र वास असतो तो निघून जातो। एक 10 ते 15 मिनिटं चिकन आपण छान तेलावर परतायचं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। चिकन आपलं छान परतून झालेलं आहे। एक 15 मिनिटं गॅस बारीक करून आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। अशा पद्धतीने चिकन आपण छान परतून घेतलेलं आहे। आता एक 10 मिनिटं आपण गॅस बारीक करायचा आहे आणि चिकनला छान वाफ येऊन द्यायची आहे। 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढायचं आहे। तुम्हाला दिसत असेल चिकनला छान वाफ आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण गरम पाणी वापरायचं आहे। चिकन आहे ते शिजण्यासाठी ठेवायचं आहे, त्यामध्ये आपण गरम पाणी वापरलेलं आहे। जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। परत एकदा आपण आता हे चिकन शिजण्यासाठी ठेवून देणार आहोत। गॅस आपण मीडियम करून चिकन शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आता वाटणाला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। आपण इथे 1.25 किलो कांदा घेतलेला आहे पातळ चिरून, 300 ग्रॅम आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे, 30 ते 40 ग्रॅम आपण इथे घेतलेली आहे लवंगी मिरची। लवंगी मिरची थोडी तिखट असते त्यामुळे प्रमाण तुम्ही कमी जास्त ठेवायचे। 50 ग्रॅम आपण बेडगी मिरची घेतलेली आहे, थोडेसे तमालपत्र, दगडफूल, चक्री फूल, जायपत्री, माईपत्री, लवंग, मसाला वेलची, मिरी, दालचिनी, थोडेसे आपण त्रिफळा घेतलेले आहेत, एक 2 ते 3 दालचिनी घेतलेली आहे, मिरी घेतलेली आहे। 70 ग्रॅम आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत, 20 ग्रॅम आपण धने घेतलेले आहेत, 15 ग्रॅम आपण खसखस घेतलेली आहे, 15 ग्रॅम साधे जिरे आणि 10 ग्रॅम शहाजिरे असं प्रमाण घेतलेलं आहे। शहाजिऱ्याचं प्रमाण थोडं कमी घालायचं आहे, जास्त घालायचं नाही आहे। 20 ग्रॅम आपण इथे बडीशेप घेतलेली आहे, एक 4 ते 5 आपण याच्यामध्ये हिरव्या वेलची घेतलेली आहेत। आता सुरुवातीला आपण जे सर्व मसाले घेतलेले आहेत, मिरच्या घेतलेल्या आहेत त्या भाजून घेऊयात। मी जे सर्व मसाल्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ते सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे, पण गरम मसाल्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपण लवंग, मिरी आणि मिरची थोडी भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहेत, धने टाकलेले आहेत। एक एक करून सर्व साहित्य याच्यामध्ये टाकून छान भाजून घेणार आहोत। मी गरम मसाल्याचे जे प्रमाण घेतलेले आहेत, लवंग आहे ती एक चमचाभर घेतलेली आहे, छोटा चमचा जो आपला असतो पोहे खायचा
तो 1 चमचा घेतलेला आहे, मिरी आहे तो 1.5 चमचा घेतलेली आहे, दालचिनीचे 3-4 तुकडे घेतलेले आहेत आणि बाकीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. लवंगाचं थोडंसं प्रमाण कमी ठेवायचं आहे. जिरे, शहाजिरे टाकलेले आहे, बडीशेप टाकलेली आहे. सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे. जिरे आणि शहाजिरे आणि बडीशेप अशा पद्धतीने गरम मसाले, मिरची भाजून घेतलेली आहे. थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. आता आपण कांदा भाजून घेऊयात. त्याच कढईमध्ये आपण आता कांदा भाजून घेणार आहोत. कांदा भाजण्यासाठी थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून कांदा छान भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल झाला की त्याच्यामध्ये आपण जे खोबरं घेतलेलं होतं ते टाकायचं आहे. खोबरं थोडंसं मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे. कांदा छान लाल झालेला आहे. कांदा लाल झाला की आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे. खोबरं आहे ते थोडंसं मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेलं आहे. खोबरं भाजण्यासाठी सोपं जाईल. वाटण आहे ते भाजून होतंय तोपर्यंत आपण जे मिरची वगैरे भाजून घेतलेली होती ती थंड झालेली आहे. ते आता मिक्सरमधून त्याचं छान बारीक वाटण तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने किती छान कलर आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल वाटणाला. तर अशा पद्धतीने मिरचीचं वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे. कांदा खोबरं पण आपलं छान भाजून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 50 ग्रॅम लसूण वापरलेलं आहे, 30 ग्रॅम आलं टाकलेलं आहे. आपण फोडणीसाठी पण आलं लसूण वापरलेलं आहे. त्याचा अंदाज घेऊनच वाटणामध्ये पण आपण आलं लसूण टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे वाटण पण आपण काढून घेतलेलं आहे. ते छान मिक्सरमधून वाटून घ्यायचे. आता त्याच कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे. आपलं चिकन छान शिजून झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण जे मिरचीचं वाटण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. त्या मिरचीच्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा खोबऱ्याचं पण वाटण आहे ते पण छान वाटून घ्यायचं आहे आणि हे सर्व वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची दोन्हीपैकी कुठलीही मिरची वापरू शकता. आपलं हे मिरचीचं वाटण तेलामध्ये छान परतून झालेलं आहे, तुम्हाला दिसत असेल छान तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे कांदा खोबरं लसणाचं वाटण आहे ते टाकायचं आहे. ते वाटण पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये फुटाणे किंवा भाजकी डाळही वापरू शकता. त्याच्यामुळे रश्श्याला थोडासा घट्टपणा येतो, दाटसरपणा येतो. तो वाटण आहे ते आपलं छान परतून झालेलं आहे. परतलेलं जे वाटण आहे ते आपण आता ते चिकन शिजवून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आम्ही रस्सा जो बनवलेला आहे तो 50 लोकांसाठी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सुक्कं वेगळं आहे, मी तुम्हाला फक्त याच्यामध्ये रस्साच बनवून दाखवलेला आहे. एवढं पातळ रस्सा ठेवला आहे, भाकरीबरोबर रस्सा खायचा आहे म्हणून जास्त घट्ट बनवलेला नाही आहे. अगदी गावरान पद्धतीने बनवलेला आहे, त्याच्यामुळे तो रस्सा आहे तो पातळ आहे. तुम्हाला जर अजून दाटसर रस्सा बनवायचा असेल तर वाटणाचं प्रमाण म्हणजे कांदा खोबऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. रस्सा छान उकळून झालेला आहे, तुम्हाला दिसत असेल कलर पण किती छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने चिकनचा रस्सा आपण छान उकळून घेतलेला आहे. अगदी गावरान पद्धतीने आपण हा चिकनचा रस्सा बनवलेला आहे. कलर किती छान आलेला आहे तुम्हाला दिसत असेल, तरी पण मस्त चिकनला सुटलेली आहे. त्याच्यामध्ये बारीक चिरलेली आपण कोथिंबीर टाकलेली आहे. अशा पद्धतीने आपला हा गावरान पद्धतीचा चिकन रस्सा तयार झालेला आहे. मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.